माध्यमातून काम करतात, महिला बचत गटातून काम करतायत. ग्राम अभियानामध्ये सुद्धा कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये मी सरपंच असताना प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यामध्ये 3रा क्रमांक घेतलेला असल्यामुळं मला जाणीव आहे किती कष्ट करावं लागतात. संस्थेच्या माध्यमातून तुम्ही लहान सहान या सगळ्या पुरस्कार घेणाऱ्या मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो. ही ऊर्जा घेऊन पर्यावरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम, रक्तदान शिबिर हे सर्वांचं आयोजन करून सातारा जिल्ह्यामध्ये तरुणांना आणि महिला भगिनींना सरपंच 3य क्रमांकपर्यंत याच वेळी डॉक्टर खरा आणि कळवणकर या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. तो पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरण जपणूक ही आजकालची गरज झालेली. पर्यावरणाच्या नुकसानामुळे होणारे अनेक परिणाम आज आपण सगळेजणच बघत आहोत आणि यासाठी आपण सर्वांनीच काहीतरी स्टेप्स उचलल्या पाहिजे. सो बेसिक आपण छोट्या गोष्टींपासून सुरुवात नक्कीच करू शकतो. आपण बाहेर कचरा करायचा, यातील जी पुनर्वसन गावं झालेले आहेत, कारण का माझी पुनर्वसनाची आपल्याला सर्वांना माहिती असावं, कारण दातार साहेबांना आणि जाणवीला की कोयना धरणामध्ये माझी 365 एकर जमीन संपादित झालेली आहे आणि मी कराड तालुक्यामध्ये राहणार. मी सरपंच पदापासून या पदापर्यंत आले. हे सरपंच पद 10 वर्ष मी केलं. मी जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि कृष्णा खरे महामंडळाचा राज्यमंत्री दर्जाचं काम करत असताना मला या सर्वसामान्य माणसांना ज्या वेळेला ही सगळी मंडळी संस्थेच्या माध्यमातून तळागाळात काम करणाऱ्या अनेक लोकांना पुरस्कार दिलेला आहे. खरं म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना पुरस्कार दिले जातात, पण तळागाळातल्या माणसांना जाणीव घेऊन या संस्थेमार्फत जे सत्कार आयोजित केलेलं आहे आणि या विडूताई चव्हाण सभागृहामध्ये ज्यांना असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज. या गझलचा पुढचा शेर